विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 6 व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या घटकामध्ये व्यवसायाच्या वेगवेगळ्या घटकाप्रतीची सामाजिक जबाबदारी याचा आपण आज विचार करणार आहोत। यामध्ये व्यवसायाचं यश ज्या वेगवेगळ्या घटकावर अवलंबून आहे त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्यवसायाचे भागधारक किंवा व्यवसायाचे मालक। आता व्यवसायाचे भागधारक हे व्यवसायाला भांडवल पुरवठा करतात आणि या भांडवल पुरवठ्याबरोबरच व्यवसाय चालवित असताना येणारे जे वेगवेगळे धोके आहेत हे धोके सुद्धा स्वीकारतात, पत्करतात, म्हणून ते व्यवसायाचे मालक आहे। मग या व्यवसायाच्या मालकासंबंधी, भागधारकासंबंधी व्यवसायाला ज्या वेगवेगळ्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्यातली पहिली जबाबदारी आहे म्हणजे माफक नफा कमविणे। आता सर्वसामान्यपणे व्यवसायाच्या भागधारकांनी व्यवसायामध्ये व्यवसायाचं अस्तित्व असेपर्यंतच्या भांडवल पुरवठ्याची तरतूद केलेली आहे भागाच्या रूपाने। मग यांचा जो भांडवल पुरवठा करण्याचा, भाग खरेदी करण्याचा जो उद्देश आहे, हा उद्देश जर साध्य करायचा असेल तर व्यवसायानं नफा कमवणे हे अत्यावश्यक आहे। परंतु हा नफा कसा माफक असला पाहिजे, योग्य असला पाहिजे। मग व्यवसायाला जर नफा कमवायचा असेल तर व्यवसायाचं जे व्यवस्थापन आहे, व्यवसायाचे जे संचालक आहेत, यांनी व्यवसायाची वृद्धी केली पाहिजे, व्यवसायाचा विस्तार केला पाहिजे आणि व्यवसायाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं पाहिजे, ज्यामुळे व्यवसायाचं दैनंदिन कामकाज यशस्वीपणे चालेल आणि व्यवसायाला नफा प्राप्त करणं शक्य होईल। म्हणून व्यावसायिकाला भागधारकासंबंधीची पहिली जबाबदारी पार पाडावी लागते, ती म्हणजे माफक नफा कमविणे। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जबाबदारी व्यवसाय संधीचा शोध घेणे, की कुठलाही व्यवसाय एखाद्या विशिष्ट उत्पादनावर किंवा व्यवसायाच्या एखाद्या विशिष्ट पद्धतीवर दीर्घकाळ यशस्वी होऊ शकत नाही। म्हणून प्रत्येक व्यवसायाची, व्यवस्थापनाची एक जबाबदारी आहे की आपल्या व्यवसायामध्ये जी संधी निर्माण होते या संधीचा सातत्याने शोध घेतला पाहिजे। म्हणजे व्यावसायिक हे संधी शोधक असले पाहिजे। म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसायाला कसं पोषक वातावरण निर्माण होतं याचा विचार व्यावसायिकांनी केला पाहिजे। की सध्या आपण कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करू शकतो की सद्यस्थितीमध्ये व्यवसायाला एक संधी आहे की समजा आपण जी उत्पादने आहेत, ज्या सेवा आहेत, या सेवा 100% सॅनिटाइज करून दिल्या तर ग्राहक आपल्या उत्पादनाची खरेदी मोठ्या प्रमाणात करू शकतो। किंवा या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची कोरोना लागण होणार नाही याची हमी व्यवसायाकडून घेतली जाते, याची जर शाश्वती संबंधिताला दिली तर ही परिस्थिती सुद्धा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक संधी आहे। मग अशा संधीचा व्यावसायिकांनी सातत्याने शोध घेतला पाहिजे आणि या संधीच्या शोधातून व्यवसायाचा विस्तार, व्यवसायाची वाढ तर केलीच पाहिजे, सोबत व्यवसायाच्या उत्पादनाच्या पद्धतीमध्ये विविधता आणली पाहिजे, व्यवसायाच्या उत्पादनामध्ये विविधता आणली पाहिजे आणि ग्राहकांच्या अपेक्षेनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तू आणि सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। त्यानंतर भागधारकाप्रतीची व्यवसायाची जबाबदारी म्हणजे भांडवलाचा पर्याप्त वापर करणे। आता भांडवलाचा पर्याप्त वापर करणे म्हणजे काय?
की भागाच्या रूपाने किंवा इतर कोणत्या रूपाने व्यवसायामध्ये जे भांडवल गोळा केलेलं आहे या भांडवलाचा दुरुपयोग होणार नाही किंवा या भांडवलाचा अनावश्यक वापर होणार नाही याची दक्षता घेणे ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. कारण का भागधारकांनी व्यवसायाचे भाग खरेदी केलेले आहेत आणि व्यवसायाला भांडवल पुरवठा केलेला आहे, परंतु भागधारक हे व्यवसायाचे मालक असताना सुद्धा ते संख्येने अधिक असल्या कारणानं सर्वत्र विखुरलेले असल्या कारणानं व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजामध्ये ते सहभागी होऊ शकत नाहीत. म्हणून व्यवसायाने या भागाचा पर्याप्त वापर करणे म्हणजे काटकसरीने वापर करणे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अनावश्यक भांडवल वापरलं जाणार नाही याची योग्य ती दक्षता घेणे ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. त्यानंतर व्यावसायिकाची भागधारकाप्रतीची जबाबदारी म्हणजे कमीत कमी अपव्यय करणे, की व्यवसायाचं दैनंदिन कामकाज जेव्हा चालवलं जातं त्यावेळेला भांडवल, मनुष्यबळ, साधनसामुग्री, वेळ इत्यादींचा वापर केला जातो. आणि एक सूत्र आहे की व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ज्या साधनांचा वापर केला जातो या साधनांचा जितका जास्तीत जास्त अपव्यय होईल तितकं व्यवसायाचा उत्पादन खर्च वाढेल, म्हणजे पर्यायाने उत्पादनाच्या किमती वाढतील आणि जर उत्पादनाच्या किमती वाढल्या तर ग्राहक त्या वस्तू स्वीकारणार नाही, पर्यायाने व्यवसायाचं नुकसान होतं. म्हणून भांडवलाचा कमीत कमी अपव्यय कसा होईल, मनुष्यबळाचा कमीत कमी अपव्यय कसा होईल, कच्चा माल, यंत्रसामुग्री, इंधन, वीज, पाणी, खनिजे, धातू यांचा कमीत कमी अपव्यय कसा होईल, म्हणजे पर्याप्त वापर कसा करता येईल यासाठी व्यावसायिकाने प्रयत्न केले पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ वाया जाणार नाही याचीही काळजी व्यावसायिकाने घेऊन कमीत कमी अपव्यय करून व्यवसायाच्या नफ्याचं प्रमाण वाढविणं ही व्यावसायिकाची भागधारकाप्रतीची जबाबदारी आहे. त्यानंतर व्यावसायिकाला जबाबदारी पार पाडावी लागते म्हणजे कार्यक्षमपणे व्यवसाय चालविणे. म्हणजे केवळ दैनंदिन कामकाज चालवणे म्हणजे व्यवसायामध्ये कार्यक्षमता आहे असं आपण म्हणू शकत नाही. व्यवसाय कार्यक्षमपणे चालवणे म्हणजे व्यवसायाची उत्पादकता वाढविणे. आता साधारणपणे उत्पादकता वाढविणे म्हणजे काय की व्यवसायाचा उत्पादन खर्च कायम ठेवणे आणि व्यवसायाच्या उत्पादनाची मात्रा वाढविणे किंवा व्यवसायाच्या उत्पादनाची मात्रा कायम ठेवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याचा विचार व्यवसायिकाने केला पाहिजे आणि व्यवसायाच्या नफ्याचं प्रमाण वाढविलं पाहिजे. व व्यवसाय कार्यक्षमपणे चालवायचा असेल तर व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी याच्या अगोदर आपण जे वेगवेगळे घटक विचारात घेतलेले आहेत त्यातला एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे व्यवसायाचं मनुष्यबळ, व्यवसायाचे कर्मचारी आणि व्यवसायाची साधन संपत्ती. या साधनांचा व्यवसायामध्ये जोपर्यंत पर्याप्त वापर होत नाही तोपर्यंत व्यवसायामध्ये कार्यक्षमता येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं भागधारकाप्रतीची जबाबदारी पार पाडत असताना, व्यवसायाच्या मालकाप्रतीची जबाबदारी पार पाडत असताना व्यावसायिकानं कार्यक्षमपणे व्यवसाय चालवून व्यवसायाची उत्पादकता वाढविली पाहिजे, व्यवसायाच्या नफ्याचं प्रमाण सुद्धा वाढविलं पाहिजे. त्यानंतर भाग बाजारात योग्य व्यवहार करणे म्हणजे भांडवल बाजारामध्ये योग्य व्यवहार करणे. आता यामध्ये होतंय काय की ज्या व्यावसायिकानं किंवा ज्या व्यवसायाची भांडवल बाजारामध्ये नोंदणी झालेली आहे म्हणजे भांडवल बाजारातून व्यवसायाच्या भागाची खरेदी विक्री परस्परपणे होत असेल तर सर्वसामान्य जनता शेअर मार्केटमधून जेव्हा भागाची खरेदी विक्रीचे निर्णय घेते त्यावेळेला त्या व्यवसायाच्या नफ्याचं प्रमाण, त्या व्यवसायाची कार्यक्षमता, त्या व्यवसायाच्या लाभांशाचे दर आणि त्या व्यवसायाचं एकंदरीत बाजारातील
प्रतिष्ठा किंवा नावलौकिक या सारख्या अनेक घटकांचा विचार करून भागाची खरेदी किंवा विक्री याचे निर्णय घेत असतात. परंतु यामध्ये बऱ्याचदा व्यवसायाची वास्तव माहिती लपवली जाते आणि चुकीची माहिती प्रसारित केली जाते. यामुळं भागाच्या अनावश्यक खरेदीचं प्रमाण वाढतं आणि जेव्हा हे अनावश्यक खरेदीचं प्रमाण वाढतं, भागाच्या किमती बाजारामध्ये वाढतात आणि अधिक किमतीला ऑन मनी देऊन जेव्हा भाग खरेदी केले जातात आणि जर अशा वेळेला जास्तीचे पैसे देऊन भाग खरेदी करून जर त्या भागधारकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर भागधारक ते भाग लगेच विक्रीला सुद्धा काढतात. म्हणजे वेगानं भागाच्या किमती वाढणं आणि तितक्याच वेगानं भागाच्या किमती कोसळणं ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती व्यवसायावर संकट आणते. मग ही परिस्थिती निर्माण का होते की बऱ्याच वेळेला व्यावसायिकानं, संचालकानं व्यवसायाची गुप्त माहिती बाहेर केलेली असते, उघड केलेली असते किंवा बाजारपेठेमध्ये चुकीची माहिती प्रसारित केलेली असते किंवा कृत्रिमरित्या भागाच्या किमती वाढवलेल्या असतात. तर याच्यामुळं व्यवसायाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं भांडवल बाजारात व्यवसायासंबंधीचे योग्य व्यवहार केले पाहिजेत. म्हणजेच व्यवसायाची गुप्त माहिती बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे किंवा चुकीची माहिती प्रसारित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून भागाच्या कृत्रिमरित्या किमती वाढणार नाही. त्यानंतर व्यावसायिकाला जबाबदारी पार पाडावी लागते, ती म्हणजे विस्तार आणि विविधता आणण्याची. म्हणजे व्यावसायिकानं किंवा संचालक मंडळानं व्यवसाय ताब्यात घेण्याच्या अगोदर किंवा व्यवसायाचं कामकाज स्वीकारण्याच्या अगोदर व्यवसाय ज्या परिस्थितीमध्ये स्वीकारला, ज्या परिस्थितीमध्ये व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली, असं म्हटलं जातं की त्याच परिस्थितीमध्ये व्यवसायाचं कामकाज किंवा व्यवसायाचं जे सूत्र आहे ते सोडू नये. म्हणजे प्रत्येक व्यावसायिकानं व्यवसायाचा सातत्याने विस्तार आणि विविधता आणण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. मग व्यवसायाच्या शाखा वाढवणं, व्यवसायाच्या उत्पादनाचं प्रमाण वाढवणं, व्यवसायाच्या विस्ताराच्या योजनांची आखणी करणं, व्यवसायाच्या ग्राहकांची संख्या वाढवणं, हे जे वेगवेगळी कारणं आहेत, हे जे वेगवेगळे विस्ताराचे मुद्दे आहेत, याच्यासाठी व्यावसायिकांना सातत्याने संशोधन आणि विकास विभाग कार्यरत केला पाहिजे. आणि सातत्याने व्यवसायात संशोधन आणि विकास विभागाच्या माध्यमातून सातत्याने संशोधन केलं पाहिजे की आपल्या व्यवसायातील उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याचे वेगवेगळे पर्याय कोणते आहेत, व्यवसायाचा कच्चा माल कोणत्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार उपलब्ध होऊ शकतो, व्यवसायाला लागणारं मनुष्यबळ हे कौशल्यपूर्ण आणि योग्य मानधनामध्ये कुठं मिळू शकतं, आपल्या व्यवसायाला अधिकतम प्रतिसाद देणारा ग्राहक कुठं आहे, आपल्या उत्पादनाची कोणत्या भागामध्ये गरज आहे, या सर्व घटकांची माहिती व्यवसायातील संशोधन आणि विकास, ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार आणि विविधता आणण्याच्या दृष्टिकोनातून व्यावसायिकांना सातत्याने प्रयत्नशील राहून योजनांची आखणी केली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरून व्यवसायाचा विस्तार होईल, व्यवसायाचं नफ्याचं प्रमाण वाढेल आणि भागधारकांना त्यांच्या भागावर योग्य परतावा देणं शक्य होईल. त्यानंतर व्यावसायिकाची महत्त्वाची जबाबदारी ठराविक मुदतीत माहिती देणे की भागधारक हे, जसं आपण याच्या अगोदर विचार केला की संख्येने अधिक आहेत, सर्वत्र विखुरलेली आहेत, देशभर नव्हे जगभर विखुरलेली आहेत आणि भागधारकांना कंपनीच्या कामकाजाबद्दलची तितकी माहिती नसते, ते सर्वसामान्य जनता आहे. मग कंपनीच्या दैनंदिन कामकाजाचे सर्व निर्णय संचालक मंडळ घेतं, व्यवसाय घेतं, व्यवस्थापन घेतं, परंतु व्यवसायाचे मूळ मालक हे भागधारक आहेत. मग त्यांना त्यांच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे ही कळली पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणारे पत्रके
आर्थिक पत्रके, उत्पादन अहवाल, विक्री अहवाल, कार्यक्षमतेचा अहवाल, उत्पादकतेचा अहवाल, खर्चाचा अहवाल, हे सगळे अहवाल आणि परिपत्रके हे वेळोवेळी संबंधितास दिले पाहिजेत. म्हणजे योग्य वेळी आणि अचूक माहिती भागधारकांना देणे ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. त्यानंतर व्यावसायिकाची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे निधीचा प्रभावीपणे किंवा योग्य वापर करणे. आता निधीचा प्रभावीपणे किंवा योग्य वापर करणे म्हणजे व्यवसायामध्ये जे वेगवेगळा निधी उभारला जातो, यामध्ये प्रामुख्याने राखीव निधी उभारला जातो, संशयित बुडीत कर्ज निधी उभारला जातो, किंमत चढउतार निधी उभारला जातो, घसारा निधी उभारला जातो. मग व्यवसायामध्ये वेगवेगळ्या कारणासाठीचा जो निधी आहे, आता राखीव निधी, याचं कारण काय आहे की समजा व्यवसायावर आर्थिक संकट आलं तर त्या संकटापासून व्यवसायाचा बचाव करता यावा, हा राखीव निधीचा उद्देश आहे. संशयित बुडीत कर्ज निधी म्हणजे व्यवसायाचं येणं असलेलं जी वसुली आहे, ही वसुली समजा बुडाली तर त्यामुळे व्यवसायावर जे संकट, आर्थिक संकट येणार आहे, हे आर्थिक संकट येऊ नये म्हणून संशयित बुडीत कर्ज निधी उभारला जातो. किंमत चढउतार निधी की उत्पादनाच्या अचानकपणे किमती वाढल्या किंवा किमती कमी झाल्या, अचानकपणे किमती वाढल्या तर ग्राहक त्या वस्तू स्वीकारणार नाही, किंवा किमती कमी झाल्या तर त्याचाही परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. याच्यामुळे जे संकट येतं, हे संकट येऊ नये म्हणून आपण किंमत चढउतार निधी उभारलेला असतो. किंवा घसारा निधी, व्यवसायामध्ये जी यंत्रसामुग्री आहे, या यंत्रसामुग्रीचा विशिष्ट काळाने आपल्याला नवीन यंत्रसामुग्री खरेदी करावी लागणार आहे. मग अचानकपणे त्या नव्या यंत्रसामुग्रीचा बोजा व्यवसायावर पडू नये म्हणून आपण घसारा निधी उभा करत असतो. मग या सर्व निधीचा योग्य वापर करणं, प्रभावीपणे वापर करणं, ज्या कारणासाठी निधी उभारलेला आहे त्याच कारणासाठी त्या निधीचा वापर करणं ही व्यवसायाची भागधारकाप्रतीची महत्त्वाची जबाबदारी आहे. की सामान्यपणे घसारा निधी उद्देश काय आहे की आपण आज जे यंत्र वापरतो ते यंत्र काही काळानं निकामी होणार आहे. म्हणजे त्या यंत्राचं आयुष्य समजा 10 वर्षे आहे, 10 वर्षानंतर आपल्याला ते यंत्र नव्यानं खरेदी करावं लागणार आहे. मग आपण दरवर्षीच्या नफ्यामध्ये जर घसारा निधीची तरतूद केलीच नाही तर अचानकपणे आपल्याला ते यंत्र खरेदी करावं लागणार आहे. म्हणजे एखाद्या वर्षी अचानकपणे व्यवसायाचा नफा कमी होऊ शकतो. मग असं होऊ नये म्हणून आपण जो घसारा निधी उभा केलेला आहे, निर्माण केलेला आहे, या घसारा निधीचा वापर इतर कारणासाठी न करता फक्त यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठीच करणं म्हणजे निधीचा प्रभावीपणे वापर करणं होय. म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं ज्या कारणासाठी निधी उभा केलेला आहे त्या कारणाशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी त्या निधीचा वापर करू नये. जर असं होत असेल तर व्यवसायामध्ये भविष्यकाळात अडचणी निर्माण होऊ शकतात, व्यवसायाला आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यानंतर व्यवसायाची भागधारकाप्रतीची शेवटची जबाबदारी म्हणजे व्यवसायाचा नावलौकिक निर्माण करणे. आता सर्वसामान्यपणे व्यवसायाची सार्वजनिक प्रतिमा तेव्हाच वाढते जेव्हा व्यावसायिक आपली कृती ही सर्वसामान्य हित लक्षात घेऊन, सर्वसामान्य जनतेचं हित लक्षात घेऊन करीत असतो. म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं सर्वसामान्य जनतेचं आर्थिक हित लक्षात घेऊन आपली कृती केली पाहिजे, ज्यामुळे व्यवसायाची बाजारातील प्रतिष्ठा वाढते. म्हणजे व्यवसायाचं यश ज्या वेगवेगळ्या घटकावर अवलंबून आहे, समाज, शासन, कर्मचारी, गुंतवणूकदार, ग्राहक, या सर्व घटकांचं हित साध्य करून कुठल्याही अनुचित व्यापारी प्रथांचा अवलंब न करता योग्य पद्धतीने नफा कमवून
व्यवसायाबद्दलचा आदर निर्माण करणे, व्यवसायाबद्दलचा विश्वास निर्माण करणे आणि त्यातून व्यावसायिकानं स्वतःची बाजारातली प्रतिष्ठा वाढविण्याचं काम केलं पाहिजे, ज्यामुळे व्यवसायाला सर्वसामान्य जनतेचा दीर्घकाळ प्रतिसाद मिळेल. तर ही व्यवसायाची वेगवेगळ्या घटकाबद्दलची सामाजिक जबाबदारी होती. तो भाग आपण विचारात घेतलेला आहे. बाकीचा आपण नंतर विचारात घेऊ. धन्यवाद.